ही गोष्ट जर तुम्ही ऐकली तर नक्कीच तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास किंचित तरी मदत नक्कीच होईल। एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याचं एक गाढव असतं। इमाने इतबारे ते गाढव त्या शेतकऱ्याची आयुष्यभर चाकरी करत असतो, आपल्या मालकाचे ओझे हे वाहत असतो। एकदा जेव्हा शेतकरी ते गाढव आणि शेतकरी ज्यावेळी शेतात काम करत असतात, संध्याकाळ होते व जेव्हा ते घरी जाण्यासाठी निघतात त्यावेळी त्या शेतातील कोरड्या विहिरीतच ते गाढव नजर चुकीने पडते। विहीर कोरडी असल्यामुळे गाढवाला जखम होते व ते वेदनेने विव्हळते व त्या विहिरीतून बाहेर पडण्याचा ते प्रयत्न करू लागते, परंतु विहीर खोल असल्यामुळे त्याला त्या विहिरीतून बाहेर पडता येत नाही। शेतकरीही भरपूर प्रयत्न करतो, परंतु त्याला काही त्या गाढवाला बाहेर काढता येत नाही। त्यांच्या आवाजामुळे तिथे लोकांची गर्दी जमा होते। लोकही प्रयत्न करू लागतात, परंतु ते गाढव बाहेर काढण्यासाठी तेही असमर्थ ठरतात। शेवटी शेतकरी विचार करतो की तसंही हे गाढव हे फार म्हातारं होत चाललं आहे, दिवसेंदिवस त्यालाही कामं होत नाहीत, त्यामुळे जर आपण याच्यावर माती टाकली तर आपली विहीरही बुजली जाईल आणि गाढवही बुजलं जाईल, कारण तसेही ती विहीर कोरडीच असायची। वर्षातील बरेच महिने त्या विहिरीत पाणीच नसायचं, त्यामुळे त्या विहिरीने बरीचशी जागाही आटवलेली होती। म्हणून तो शेतकरी ती विहीर बुजवण्याचा निर्णय घेतो आणि तेथे असलेल्या लोकांना विनंती करतो की आपण सर्वजण माती टाकूयात व त्या गाढवाला पुरून टाकूयात। मग काय सगळी लोक कुदळ आणि खोरे घेऊन येतात व माती विहिरीत टाकण्याचं काम सुरू होतं। आधीच वेदनेने विव्हळत असलेल्या गाढवाला जेव्हा आपला मालकच पुरत आहे मातीने हे कळतं, त्यावेळी त्याला फार वाईट वाटतं, परंतु होतं मात्र उलटच। जसजशी गाढवाच्या अंगावर माती पडायला सुरुवात होते तसतसं गाढव अंगावरची ती माती झटकून त्यातून बाहेर उभा म्हणजे वर येऊन उभं राहायचा। मग थोड्या वेळाने गाढवाचा आवाज येणं बंद झालं। त्यावेळी शेतकऱ्याने ज्यावेळी खाली पाहिलं त्यावेळी त्याला समजतं की गाढव हा मातीच्या थरांवर उभा राहत आहे। जसजशी माती विहिरीत पडत आहे तसतसं तो ती माती अंगावरची झटकून वरती येण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु शेतकऱ्याने त्याचे प्रयत्न थांबवले नाहीत, कारण त्याला तशीही ती विहीर बुजवायचीच होती आणि संधी चालून आली होती, भरपूर लोकही होते। मग तो ती विहिरीत माती टाकण्याचं काम हे करूच लागला। जसजसे मातीच्या थरावर थर चढत गेले तसतशी विहीरही बऱ्यापैकी बुजत आली आणि जसा तो गाढव कठड्यापर्यंत पोहोचतो त्या कठड्यावरून उडी मारतो व तो निघून जातो, तो त्या मालकाजवळ थांबतही नाही। असंच आपल्याही आयुष्यात होतं। आपल्याही आयुष्यात अनेक समस्या येतात, अनेक लोक आपल्याला खड्ड्यात पाडण्याचा प्रयत्न करतात किंवा संकटात पाडण्याचा प्रयत्नही करतात, परंतु त्या संकटात घाबरून न जाता, खचून न जाता शांततेत विचार जर आपण केला तर त्या संकटातून निश्चितच आपणही मार्ग काढू शकतो। कारण देव जेव्हा आपण संकटात असतो त्यावेळी त्यातून निघण्याचे मार्ग आपल्यासाठी देत असतो, संधी ह्या देत असतो, पण त्या संधी ओळखून त्या संधीचं सोनं कसं करायचं, त्या संकटातून बाहेर कसं निघायचं हे आपण आपलंच ठरवायचं असतं। कारण की आपल्याला ज्यावेळी संकटात असतो किंवा समस्येत असतो त्यावेळी मदतीचे हात कमी आणि त्यात लोटण्याचे हात जास्तच येतात, हे या गोष्टीवरून तर सिद्धच झालं असेल। आणि हेच आहे ट्रूथ ऑफ लाईफ, म्हणजेच शाश्वत आपल्या आयुष्याचं सत्य, की आनंदात सगळे सहभागी असतात, परंतु दुःखात किंवा संकटातून आपल्यालाच खंबीरपणे उभं राहून त्यातून मार्ग काढायचे असतात। हे संकट रूपांना जर तुम्ही ही मातीचे थर समजले आणि त्या थरांवर जर आपण संकट झटकून उभे राहिलो तर निश्चितच आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल हे घडणारच। आणि संकटातून आपण ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी तावून सुलाखून आपलं व्यक्तिमत्वही उभरत असतं, त्यात एक वेगळी चमक आणि ठसा हा उमटत असतो। म्हणून संकटातला नेहमी सकारात्मक पद्धतीने पाहायलाच हवं। ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत असतो त्यावेळी गर्वाने सांगा की तो माझा मित्र आहे, परंतु एखादा जर मित्र अडचणीत असेल, समस्येत असेल तर ताठ मानेने आपण हेही म्हटलं पाहिजे की मी त्याचा मित्र आहे, तरच आपण आपल्या जगण्याची कला शिकलो असं म्हणावं लागेल। एखादा जर संकटात असेल तर त्याला अजून त्या संकटात पाडण्यापेक्षा त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी दोन शब्द किंवा थोडा मदतीचा हात जर दिला तर त्यासाठी ते संजीवनीसारखं काम करतं। म्हणून एखाद्याला आपण मदत केलीच पाहिजे, त्यासाठी प्रयत्नशील राहायलाच हवं।
तरच सकारात्मक जगण्याची कला आपण शिकलो असं आपल्यालाही म्हणता येईल। अशाच सकारात्मक गोष्टी ऐकण्यासाठी माझं विचार मंथन हे YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।